नमस्कार, प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक नाश्त्याची मस्त झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तर हे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं चाळूनच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी दही, अर्धी वाटी घ्यायचं आहे दही इथे आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे दही आहे ना ते व्यवस्थित असं आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचं आहे. ही जी रेसिपी आहे ना ही एक नंबर लागते एकदम. आणि तुम्ही ना आपल्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. म्हणजे छान असे आपण आज गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवणार आहोत. तर आता इथे मी टाकते जिरं सुद्धा आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी घालून आपल्याला हे जाडसर असं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपण आता जे गुलगुले बनवणार आहोत ना त्याच्यासोबत टोमॅटोची चटणी सुद्धा बनवणार आहोत. कारण की या गुलगुल्यांसोबत ना ही टोमॅटोची चटणी ना एक नंबर लागते. आता आपल्याला थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पण जे पीठ आहे ना हे आपल्याला एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी चमच्याचा किंवा पळीचा वापर न करता असं हातानेच आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. कारण की हे पीठ आहे ना तुम्ही जितकं छान फेटाल ना तितके हे गुलगुले खूप छान आणि मस्त होतात. एकदम फुगतात सुद्धा छान आणि थोडेसे त्यांना क्रिस्पसुद्धा छान येतो. त्यासाठी ना आपल्याला हे असं छान असं फेटूनच घ्यायचं आहे. हे बघा इथे तर मी छान असं फेटून घेतलेलंच आहे बघा. आता झाकण ठेवून आपल्याला हे थोडा वेळ असं आपण आता ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण आता टोमॅटोची चटणी बनवूया. त्यासाठी मी पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते. आता आपल्या याच्यामध्ये मिरच्या घालायच्या. ते मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आपल्याला छान अशा याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. झाकण ठेवते मी मिरच्या उडतात त्यासाठी. हे बघा मिरच्या आपल्या झालेल्या आहेत. आता या मी काढून घेते. त्यानंतर याच पॅनमध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असं एकदम स्मूथ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा इथे लसूण घेतलेला आहे. त्यानंतर आलं, कढीपत्ता. आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यासाठी याच्यात आपण झाकण ठेवूया. छान असे सॉफ्ट झालेले आहेत ना. अजून आपल्याला हे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून टोमॅटो लवकर असा सॉफ्ट होईल एकदम. हे बघा इथे आता आपलं व्यवस्थित असं सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. इथे मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार चवीनुसार मीठ आणि जिरं. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा मस्त अशी चटणी ते आपली आता तयार झालेली आहे. आता आपण गुलगुले बनवण्यासाठी घेणार आहोत. पीठ सुद्धा आपल्या इथे रेडीच झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं आपला खायचा सोडा टाकून घ्यायचा, 1 पाव चमचा इतका. आणि ना छान सॉफ्ट मस्त होतात एकदम आणि फुगतात सुद्धा छान. आता हे सुद्धा आपल्याला एकदा पुन्हा छान असं फेटून घ्यायचं आहे. तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण छान असे गुळगुळे सोडून घेणार आहोत. छोटे छोटे सोडून घ्यायचे आपल्याला. मस्त होतात एकदम.
जितके राहतील ना तितके आपण त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत. हे बघा, टाकल्यानंतर लगेच छान असे वरती येत आहेत, कारण आपलं पीठ आपलं मस्त असं झालेलं आहे. हे बघा, मस्त असे गुलगुले टम असे फुगलेत, पाहू शकता तुम्ही. आता याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त असे ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे. याआधी आपण गोड गुळगुळे सुद्धा बनवलेले आहेत, गूळ घालून, ते सुद्धा मस्त होतात. हे सुद्धा तुम्ही एकदा नक्की करून बघा, छान लागतात एकदम. आणि त्याच्यासोबत टोमॅटोची चटणी सुद्धा नक्की बनवा. हे बघा, इथे आता आपले गुलगुले मस्त असे रेडी झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. हे बघा, इथे आपले गरमागरम क्रिस्पी असे गुलगुले तयार झालेले आहेत. हे बघा, मस्त असे झालेले आहेत एकदम. त्याचबरोबर आपली टोमॅटो चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे. हे बघा, मस्त दिसतात एकदम. तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की बनवू शकता. एक फोडून पण दाखवते तुम्हाला मी. बघा, मस्त क्रिस्पी झालेत, आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा, आणि खूप छान लागतात हे. मी आता खाऊन बघते. खूप छान झालेले आहेत, मस्त लागतात एकदम. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.